एक मैत्रीण आहे माझी ग, सांगतो तिच्याविषयी. प्रॉब्लेम असं झालाय तिचा की तिचा झाला ब्रेकअप आणि ती खूप डिप्रेशन मध्ये गेली, लय टेन्शन मध्ये आहे सध्या. आता ती काय रडत होती ग लय. मग तिला समजावून सांगितलं, जरा 4 गोष्टी सांगितल्या तिला, माझ्याशी बोलून बरं वाटलं जरा तिला. काय करणार आता, एक बिचारी एकटी पडली का कोणाला सांगू शकत नाही, माझ्याशिवाय कोण नाही तिला जवळचा मित्र. मग म्हणलं तुझ्या कानावर एक गोष्ट घालावी जरा, तुला पण माहित असावं. तिला आता डिप्रेशन मध्ये दुःखात आहे, टेन्शन घेतलंय तिनं लय, जेवली बी नाही 2-3 दिवस झालं. तर तिला मग मी काय म्हणलं, ती मला बोलत होती तिच्याकडं कशाला. अरे भेटायला. आता दुःखात माणूस म्हणतेच ना बाबा. दुःखाला काय कोणी मेलंय का काय दुःखाला, ब्रेकअप तर झाला एवढं काय तर. अगं तू तिची अवस्था बघितलीस ना, तुला पण तू पण म्हणशील आयला काय अवस्था करून घेतली तिनं. तर आता ती मला बोलत होती, पण म्हणलं आता तू तर काय मला जाऊ देणार नाही तिच्याकडं. मग तिला काय बोललो मी की तूच ये आमच्या घरी राहायला. मी काय करू म्हणजे. अरे तू काय करू म्हणजे, अशा संकटाच्या का अशा अडचणीच्या काळामध्ये आपण आता माझ्यासारखं जवळ मीच तिला मित्र आहे ना, माझी मैत्रीण आहे म्हणजे तुझं बी कर्तव्य कुठंतरी बनतंय ना बाबा मला काय थोडं. करायचं, जा मला तिकडच, माझ्या घरला काय इकडं. एकतर प्रेम तिनं करणार, नंतर ब्रेकअप बी करणार आणि त्यांचं साठवून आम्ही करत बसायचं वय. आणलंय असं नसते. हा, एक वेळेस बाबा लग्न झालं असेल, मग नवऱ्याचं काहीतरी झालं असेल बाबा काहीतरी म्हणलं मग माणूस समजून घेते. कशा तुझं काही नाही, तिला काय झालं एवढं. तू तर अशी तुम्हाला कोण सांगितलं एवढं घरला बोलवायला. मी काय सगळ्यांचं करायलाच बसले का. तू तर अशी बोलणार नाही, अशा अपेक्षा होय नव्हती तर मी माझी. तर बोलणार नाही. मग मला वाटलं तुझं